Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 4 of mathematical logic and we are solving previous year questions. तर आज आपण इथे जो फर्स्ट क्वेश्चन सोडवणार आहोत तो महाराष्ट्र सीटी 2010 मध्ये विचारण्यात आलेला होता. तर तो आपण आज सॉल्व करून बघूया. बघा तर क्वेश्चन काही अशा प्रकारचा आहे. इफ P and negation Q implies negation P or R is a false statement, then respective truth values of P, Q and R are. बघा इथे आपल्याला एक स्टेटमेंट दिलेलं आहे ही आणि या स्टेटमेंटची व्हॅल्यू ही फॉल्स आहे म्हणते आणि आपल्याला P, Q आणि R ची व्हॅल्यू त्यावरून काढायची आहे. तर बघा आधी जी आपल्याला स्टेटमेंट दिलेली आहे ती स्टेटमेंट आपण लिहून घेऊया. बघा ती आहे P and negation Q implies negation P or R. ही आपल्याला फॉल्स दिलेली आहे. बघा ओके. आता पहा हे इम्प्लाइजचं स्टेटमेंट आहे. इम्प्लाइजच्या स्टेटमेंटबद्दल आपल्याला एक रूल माहीत आहे. त्यात जेव्हा टी इम्प्लाइज एफ असणार तेव्हाच आपल्याला व्हॅल्यू ही एफ मिळणार. ओके. तर यावरून आपल्याला हे लक्षात येते की ही जी टर्म आहे ती टी असायला हवी आणि ही जी टर्म आहे ती एफ असायला हवी. तेव्हाच या स्टेटमेंटची ही ट्रूथ व्हॅल्यू ही फॉल्स येणार. ओके. बघा तर ते आपण लिहून घेऊया. पी अँड निगेशन क्यू इक्विव्हॅलंट टू टी येणार यावरून. ओके. सिन्स आणि निगेशन पी और आर इज इक्विव्हॅलंट टू एफ येणार. ओके. याला आपण 1 देऊया आणि याला 2 नंबर देऊया. ओके. पहा आता यावर फोकस करा. इथे आपल्याला अँड दिसत आहे. अँडमध्ये कंडिशन काय आहे? जेव्हा टी अँड टी असणार तेव्हाच आपल्याला टी मिळणार. इथे व्हॅल्यू टी आहे त्यावरून आपण हे स्टेटमेंट घेतलेलं आहे. बघा टी अँड टी राहणार तेव्हाच आपल्याला टी मिळणार. म्हणजे इथे आपल्याला या पीची व्हॅल्यू ही टी मिळणार. ओके. हां किंवा तुम्ही असं म्हणू शकता पी एफ जी आपण टी ठेवूया आधी. टी अँड निगेशन एफ घ्यावं लागेल. ओके. निगेशन एफ घ्यावं लागेल म्हणजे टी अँड निगेशन एफ म्हणजे टी म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळणार टी. ओके. म्हणजे बघा इथे आपल्याला पीची व्हॅल्यू ही टी मिळालेली आहे आणि आपण इथे बघा क्यूची व्हॅल्यू जेव्हा एफ ठेवलं आणि क्यू समोर हे निगेशन आहे म्हणजे निगेशन ऑफ एफ हे टी येणार आणि त्यावरून आपल्याला टी अँड टी हे टी मिळालेलं आहे. म्हणजे इथे इनडायरेक्टली आपल्याला क्यूची व्हॅल्यू ही एफ मिळालेली आहे. ओके. आपल्याला पी आणि क्यूची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता इक्वेशन 2 वर या. आता पीची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे टी. आपण पीची व्हॅल्यू ही टी ठेवूया इथे. ओके. आणि इथे आहे ऑर. ओके. आणि इथे आपल्याला दिलेला आहे इक्विव्हॅलंट टू एफ. आता ऑरबद्दल सुद्धा आपल्याला एक रूल माहीत आहे. ऑरमध्ये जेव्हा एफ ऑर एफ राहणार तेव्हाच आपल्याला एफ मिळणार. ओके. हे रिझन आपल्याला माहीत आहे. आता इथं निगेशन ऑफ टी इथे एफ येणार ऑर. आता इथे आणि आपल्याला दिलेला आहे एफ या स्टेटमेंटची व्हॅल्यू आपण काढलेली होती. ओके. तर आरची व्हॅल्यू जेव्हा तुम्ही एफ ठेवणार तेव्हाच हे स्टेटमेंट सॅटिस्फाईड होणार. म्हणजे इथे आपल्याला आरची व्हॅल्यू मिळालेली आहे एफ. ओके. बघा म्हणजे पी क्यू आरची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे टी एफ एफ रिस्पेक्टिवली. ओके. पहा टी एफ एफ आणि टी एफ एफ आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर ए मध्ये. म्हणजे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन. ओके. यानंतर आपण आपला सेकंड क्वेश्चन बघूया. यानंतर आपला सेकंड क्वेश्चन. आपला सेकंड क्वेश्चन हा महाराष्ट्र सीटी 2016 मधला आहे. तो क्वेश्चन आहे इफ पी बी द एव्हरी स्क्वेअर इज रेक्टँगल क्यू बी द एव्हरी रॉम्बस इज ए काइट देन ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी इम्प्लाइज क्यू अँड पी डबल इम्प्लिकेशन क्यू पी बाय कंडिशनल क्यू आर. त्याच्या व्हॅल्यू काढायला सांगितलेलं आहे आपल्याला. पहा तर सर्वात पहिले जे आपल्याला पी आणि क्यू दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊया. पहा पी दिलेला आहे आपल्याला एव्हरी स्क्वेअर इज रेक्टँगल. एव्हरी स्क्वेअर इज रेक्टँगल आणि क्यू दिलेला आहे आपल्याला एव्हरी रॉम्बस इज ए काइट. एव्हरी रॉम्बस इज ए काइट अशा प्रकारे आपल्याला दिलेलं आहे. आता बघा पी मध्ये कुठेही नॉट यूज झालेलं नाही आहे म्हणजे
पी हे ट्रू आहे आणि क्यूमध्ये सुद्धा आपल्याला नॉट यूज झालेला नाही दिसत आहे, म्हणजे क्यू सुद्धा हे टी आहे. ट्रूथ व्हॅल्यू ही दोघांचीही टी आपल्याला इथे मिळालेली आहे बघा. आणि क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेलं आहे देन ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी इम्प्लाइज क्यू, हे पहिलं विचारलेलं आहे आणि सेकंड विचारलेलं आहे आपल्याला पी बाय कंडिशनल क्यू. ओके, तर आपल्याला जे पी आणि क्यूची व्हॅल्यू मिळालेली आहे ती व्हॅल्यू आपण इथे आधी पुट करूया बघा. पीसाठी आपल्याला मिळालेलं आहे टी इम्प्लाइज टी. ओके, आता टी इम्प्लाइज टी म्हणजे इथे येणार टी. ओके, कारण की इम्प्लाइजसाठी आपल्याला रूल माहीत आहे टी इम्प्लाइज एफ जेव्हा राहणार तेव्हाच एफ येणार, अदरवाईज इट इज ऑलवेज ट्रू. म्हणून याची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे ट्रू. आता इथे पहा, इथे सुद्धा आपण व्हॅल्यू पुट करूया पहा. पीची व्हॅल्यू टी बाय कंडिशनल टी. आता पहा, बाय कंडिशनलमधला रूलसुद्धा आपल्याला माहीत असायला हवा. त्यात जेव्हा टी बाय कंडिशनल टी किंवा एफ बाय कंडिशनल एफ असणार तेव्हाच आपल्याला व्हॅल्यू ही टी मिळणार, अदरवाईज इट इज फॉल्स. तर आपल्याला इथे टी दिसत आहे, म्हणजे याची व्हॅल्यू येणार टी. ओके, पहा आपल्याला आन्सर मिळालेला आहे टी आणि टी. ओके, हे आपल्याला ऑप्शन नंबर डी मध्ये दिसत आहे, म्हणजे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट वन. यानंतर आपला लास्ट क्वेश्चन आहे लेट पी बी द अ ट्रायंगल इज इक्विलॅटरल, क्यू बी द अ ट्रायंगल इज इक्विअँग्युलर, देन इन्व्हर्स ऑफ क्यू इम्प्लाइज पी इज. पहा, हा क्वेश्चन महाराष्ट्र CT 2013 मध्ये विचारण्यात आलेला होता. तर बघा याचा आपण आन्सर काढून बघूया. पहा, इथे आपल्याला विचारलेलं आहे इन्व्हर्स ऑफ क्यू इम्प्लाइज पी. पहा, आपल्याला काढायचं आहे इन्व्हर्स ऑफ क्यू इम्प्लाइज पी आपल्याला काढायचं आहे. ओके, आता पहा इथे आपल्याला क्यू इम्प्लाइज पी विचारलं असतं तर त्याचं आन्सर आलं असतं. पहा, इम्प्लाइज आहे तर आपल्याला इफ देनचं क्लॉज आहे बा म्हणून माहीत आहे, म्हणजे त्यानुसार आलं असतं. क्यू इम्प्लाइज पीचं फक्त विचारलं असतं तर इफ अ ट्रायंगल इज इक्विअँग्युलर देन अ ट्रायंगल इज इक्विलॅटरल. पण आपल्याला तसं नाही विचारलेलं आहे, आपल्याला विचारलेलं आहे इन्व्हर्स ऑफ. आणि इन्व्हर्स ऑफ म्हणजे क्यू इम्प्लाइज पीचं येणार निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. यानुसार आन्सर हे चेंज होणार, म्हणजे आपला आन्सर येणार पहा निगेशन ऑफ क्यू. म्हणजे पहा इम्प्लाइज आहे म्हणून इफ घेणार आपण स्टार्टिंगला, आणि क्यू आहे अ ट्रायंगल इज इक्विअँग्युलर, पण आपण निगेशन लावलेलं आहे म्हणून हे सेंटेन्स होणार अ ट्रायंगल इज नॉट इक्विअँग्युलर. ओके, म्हणजे या सेंटेन्सला आपण निगेटिव्ह केलेलं आहे. ओके, त्यानंतर इफ देन पहा निगेशन क्यू निगेशन पी म्हणजे अ ट्रायंगल इज नॉट इक्विलॅटरल. पहा अ ट्रायंगल इज नॉट इक्विलॅटरल. अशा प्रकारचे याचा आन्सर येणार इन्व्हर्स ऑफ क्यू इम्प्लाइज पीचा. ओके, तर हे सेंटेन्स आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर बी मध्ये. बघा ऑप्शन नंबर बी मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. तुम्ही हे तिन्ही क्वेश्चनचे आन्सर नोट डाऊन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.